अमरावती महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष भाजप असला तरी तिथं सत्ता स्थापनेचं त्रांगडं निर्माण झालंय। युवा स्वाभिमान सोबत सत्तेत बसणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीनं घेतलेली आहे आणि भाजपला दोघांना घेतल्याशिवाय सत्ता मिळणार नाही। आता या पेचावर भाजप काय तोडगा काढणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे। अमरावती महापालिकेत त्रिशंकू स्थिती। भाजप सर्वात मोठा पक्ष मात्र सत्ता स्थापनेचं त्रांगड। भाजप बहुमताचा आकडा कसा गाठणार? अमरावती महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाहीये। मावळत्या सभागृहात 45 नगरसेवक असलेल्या भाजपला यावेळी फक्त 25 जागांवर समाधान मानावं लागलं। भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी सत्ता स्थापनेचा मार्ग मात्र सोपा राहिलेला नाहीये। युवा स्वाभिमानचे 15 नगरसेवक निवडून आले असून रवी राणांनी भाजपला पाठिंबा दिलाय। रवी राणांनी भाजपकडे बहुमत असल्याचा दावा केलाय। भारतीय जनता पार्टीचा आम्ही महापौर बनवणार आहे, त्यात काही शंका नाही। आधी सांगितलं तुम्ही इलेक्शनच्या आधी, आताही सांगतो की भारतीय जनता पार्टीचाच महापौर बनवणार आहे आणि बहुमत मोठ्या प्रमाणात आमचं झालेलं आहे, त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाही। राष्ट्रवादीनं मात्र वेगळीच भूमिका घेतली आहे। भाजप सोबत सत्ता स्थापन करण्यात राष्ट्रवादीला काहीच हरकत नाहीये। राष्ट्रवादीला सोबत रवी राणा नको आहे। रवी राणा सोबत असतील तर सत्ता नकोच असं राष्ट्रवादीनं स्पष्ट सांगितलंय। भारतीय जनता पार्टी सोबत आपण जर चर्चा करणार असाल तर त्यांना एवढं सांगा की त्यांच्यासोबत जर युवा स्वाभिमानी सत्तेमध्ये असेल तर मग आम्ही सत्तेमध्ये राहू नये असं त्यांना कळवा। कारण की आम्हाला लोकल लेवलवर आम्हाला युवा स्वाभिमानी सोबत आणि भारतीय जनता पार्टी अशी एकत्रित सत्ता स्थापन करण्यात कोणताही रस नाही। रवी राणांनी बिनशर्त पाठिंबा दिल्यानं भाजप थोडीशी निर्धास्त वाटते, पण आकड्यांचं गणित राष्ट्रवादी वगळून होऊ शकतं अशी देहबोली भाजप नेत्यांची दिसते। आता युती तर आहेच समजा आमची, रवी भवनचे 14 आहेत, आमचे 25 आहेत। याच्या व्यतिरिक्त अजून कसे कॅल्क्युलेशन बसवतात, अजून काय बसतात त्याला अजून वेळ आहे, ते डिसाईड व्हायचं आहे। जसं ते माहीत पडेल मला किंवा आम्ही करू तर मग कळवतो। काँग्रेसला आकड्यांचं गणित जमणार नाही हे स्पष्ट वाटतंय। काँग्रेस तशा कोणत्याही प्रयत्नात नसल्याचे संकेत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिले। 2017 मध्ये बहुमतात असलेल्या भाजपला रवी राणांनी संपवल्याचा टोला मात्र त्यांनी लगावलाय। अवस्था तर रवी राणांनी गेम केलेला आहे त्यांचा। युवा स्वाभिमानी व्यवस्थित शिस्तीत भाजपचा गेम केलेला आम्हाला दिसतोय। भाजपला कुबड्यांची गरज पडणार आहे। भाजप त्यांच्या समोर लाचार होणार आहे आणि इथं लंगडं सरकार बसताना आम्हाला दिसतंय। भाजप अमरावतीत सत्ता स्थापन करणार, पण सत्ता स्थापनेसाठी त्या आकड्यांची गोळाबेरीज कशी करणार याची उत्सुकता आहे। गोळाबेरीज करताना रवी राणांचं स्थान काय असणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। अनिरुद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती।